सिडकोच्या घराच्या किमती करण्यासाठी जे 6 ते 8 महिन्यापासून जे मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं सुरू आहेत, त्याची एक माहिती आपल्याकडे आलेली आहे. एक सोशल मीडियावरती, एक समाज माध्यमावरती एक लेटर व्हायरल झालेलं आहे, की त्याच्यामध्ये असं सांगण्यात आले, की एक नगर विकास नियोजन आणि जे सिडको लॉटरी विजेते आणि तेथे राहणारे जे मंत्री महोदय आहेत, ही म्हणजे त्या लेटरमध्ये सर्व माहिती देण्यात आली आहे, की तिथे कोण उपस्थित राहणार आहे आणि सिडकोच्या घराच्या किमती जी बैठक लागलेली आहे, त्या बैठकीचा त्या लेटरमध्ये पूर्ण उल्लेख केलेला आहे. तर या लेटरमध्ये पूर्ण माहिती काय आलेली आहे त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच सिडको, म्हाडा लॉटरी आणि मुंबई मनपाची जी लॉटरी निघालेली आहे 426 घरांची, त्याची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळत असते. सिडको लॉटरीमध्ये जे 6 ते 8 महिन्यापासून जे सिडकोच्या घराच्या किमती कमी होण्यासाठी जे 26,000 घरं निघालेली होती, त्याच्यामधील जे वाढलेल्या घराच्या किमती कमी करण्यासाठी आमदार साहेब विक्रांत पाटील साहेब, शशिकांत शिंदे साहेब, प्रवीण दरेकर साहेब, जितेंद्र आव्हाड सर, गणेश नाईक सर, मनसे नेते गजानन काळे सर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला होता, की सिडकोच्या घराच्या वाढलेल्या किमती कमी करण्यात याव्या. तरीसुद्धा सिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्या नाहीत. त्यानंतर जे सिडको लॉटरी विजेते आहेत त्यांनी 31 जुलै नवी मुंबई महानगरपालिकेजवळ जो एक मोठा असा अफाट मोर्चा निघालेला होता, ते सिडकोचे वाढलेल्या किमती हे त्यांनी दाखवण्यात आलेले, किंवा घराच्या किमती खूप जास्त आहेत, घराचा EMI आम्ही भरू शकत नाही, घराच्या किमती जास्त असल्यामुळे आम्ही होम लोन करू शकत नाही, हे सर्व त्यांनी तिथे सांगितले. तरीसुद्धा घराच्या किमती कमी झालेल्या नाहीत. त्यानंतर 25 सप्टेंबर आमदार अण्णासाहेब पाटील म्हणजे 92वी माथाडी कामगारांचा जो मेळावा झाला, तिथे फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, की सिडको घराच्या किमती कमी करणार आहेत. त्यानंतर आम्ही 15 दिवसात मिटिंगला, तरीसुद्धा कमी झालेलं नाही. त्यानंतर अलीकडेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा बोललेले आहेत, जो म्हाडा लॉटरीचा निकाल लागलेला आहे, कोकण म्हाडा लॉटरीचा, तिथे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, तरीसुद्धा कमी झालेलं नाही. आता जे लेटर आलेलं आहे त्या लेटरवरची जी तारीख देण्यात आलेली आहे ती आता आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. समोर आपल्याला उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई, दिनांक 24 ऑक्टोबर 2025, मुलाखत कक्ष, अति तात्काळ बैठक सूचना, हे लेटर आलेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम यांच्या अध्यक्षतेखाली खालील नमूद केलेल्या विषयावर बैठक आयोजित करण्याचे निर्देशित केले आहेत. वार, दिनांक, वेळ 3 नोव्हेंबर 2025 दुपारी 3:45. स्थळ सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई. विषय 2025 पावसाळी अधिवेशनात नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचना 589 सिडको महामंडळाने सांगितलेल्या बांधलेल्या सदनिकांच्या किमती इतर विषयाबाबत बैठक आयोजित करणार विभाग, नगरविकास विभाग. बैठकीला निमंत्रितांची यादी: माननीय मंत्री उद्योग माननीय श्री शशिकांत शिंदे साहेब, माननीय श्री विक्रांत पाटील साहेब, व्यवस्थापिका संचालक सिडको, विषयानुसार संबंधित अधिकारी. वरील बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे, त्याचप्रमाणे वरील निमंत्रितांना बैठकीत उपस्थित राहण्यात विभागाने कळवावे. बैठकीत उपस्थित विभागाचे सहसचिव, उपसचिव यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत, त्यांची दक्षता घ्यावी. शक्यतो क्षेत्रीय अधिकारी यांना उपस्थित राहण्यास सांगावे. संदर्भातील विषयाच्या सविस्तर टिप्पणीच्या 6 प्रती कार्यालयास उपलब्ध करून देण्यात याव्या. सदर टिप्पणी ईमेलवर देखील पाठवण्याची व्यवस्था करावी. विभागाने सह्याद्री अतिथीगृह आरक्षित करत बैठकीस घटनास चहा पाण्याची व्यवस्था करावी. बैठकीचे कामकाज आढळणाऱ्या अधिकाऱ्यांनी संपर्कासाठी मोबाईल नंबर निमंत्रित यादीवर नमूद करावा. बैठक झाल्यावर बैठकीचे माननीय उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांच्या मान्यतेसाठी पाठवावे. नितीन दळवी, सहसचिव. प्रति मुख्य सचिव नगर विभाग. प्रति माहितीस्थळ व उचित कार्यस्थळ हे ज्यांना प्रति पाठवण्यात येणार आहेत त्यांची नावे देण्यात आलेली आहे. तर असे हे सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासाठी जी बैठक आयोजित केलेली आहे सह्याद्री अतिथीगृहामध्ये, आता तिथे किमती किती कमी होणार याचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.